आज आपण 8 ते 10 लोकांसाठी पुरेल एवढी पावभाजी अगदी सोप्या पद्धतीने सविस्तर डिटेलमध्ये पाहिलेली आहे. प्रमाणबद्ध रेसिपी आहे. अगदी ठेल्यावरच्या पावभाजीला सुद्धा लाजवेल अशीच मस्त चमचमीत, झणझणीत पावभाजी आज आपण अगदी 15 मिनिटात बनवून तयार केली. ती कशी? तर चला बघूयात. तर नमस्कार मंडळी, मी आहे स्वाती आणि स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. एवढी काय ती पूर्वतयारी आपल्याला करून ठेवायची आहे, ती म्हणजे भाज्या कट करणं. बघा, इथे आपण 1.5 किलो आलू किसून घेतलेले आहेत. 1 किलो गोबी असं छोट्या छोट्या पीसेसमध्ये तोडून घेतली. इथे आपण अर्धा किलो सिमला मिरची, अर्धा किलो टमाटर आणि 1 बीट घेतलेला आहे. बीट घातल्याने आपल्या पावभाजीला छान असा लाल बुंद असा रंग येतो. आता गोबी बघा, अशा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं. गोबी, सिमला मिरची, टमाटर. गोबी आधी स्वच्छ धुवून घ्यावी. ही जेवढी तयारी करून ठेवली ना, बस आता आपल्याला फक्त आणि फक्त 15 मिनटं लागतील भाजी बनवायला. इथे बघा, तुमच्याकडे जर मटार असतील ना, तर ते जरूर घ्या. मला नाही मिळाले म्हणून मी स्किप केले. फ्रोझन मटर जर घालत असाल तर ते कधी घालायचे ते मी तुम्हाला पुढं सांगते. संपूर्ण भाज्या आता आपण सरळ कुकरमध्ये घालून घ्याव्या. टमाटर, बीट, सिमला मिरची, गोबी, आलू संपूर्ण. कच्चे मटार जर तुम्ही वापरत असाल तर अर्धे या स्टेजला घालावे आणि अर्धे मात्र बाजूला ठेवावे. 1 पाव मटारचे दाणे घ्यावेत एवढ्या पावभाजीसाठी. 1 गडवा म्हणजेच 2.25 ग्लास पाणी घालायचं आहे. पाणी जास्त घालू नका, नाहीतर मग याच्यातलं पाणी आपल्याला जेव्हा काढावं लागतं तेव्हा भाजीतलं न्यूट्रिशन सगळं निघून जातं बघा. पाणी कमी घाला, कारण या भाज्यांना सुद्धा पाणी सुटत असतं. छोटा 1 चमचा मीठ घालून घेतलेला आहे आपण. या स्टेजला थोडंसं मीठ जरूर घाला, म्हणजे भाज्या शिजताना आतपर्यंत मिठाची चव उतरते आणि 10 मिनटं म्हणजेच 3 शिट्ट्या आणून आपण हे भाज्या व्यवस्थित अशा शिजून घेतलेल्या आहेत, पाहू शकता. आता इथे एखाद्या रवीच्या साहाय्याने किंवा मग हँड ब्लेंडरच्या साहाय्याने हे छान असं घुसडून घ्यावं. भाज्या तुम्ही बघू शकता, आपण ओव्हर कुकसुद्धा केलेल्या नाही आहेत. जास्त गल्ल भाज्या शिजवायच्या नाहीत आणि जास्तच त्या मॅशही करायच्या नाहीत. या पद्धतीने पाहू शकता. आता इथे आपण अशी पसरटची कढई घेतलेली आहे. तवा असेल तर तवासुद्धा तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तेल आणि पाव वाटी बटर घालायचं आहे. इथे बटर मी मेल्टेड घेतलेलं नाही आहे, बघू शकता तुम्ही. आणि पाव वाटी बटर हे आपल्याला एकदाच घालायचं नाही आहे. अर्धा आपण आता घातलं, अर्ध नंतर घालूयात. बटर आणि तेल एकत्र यासाठी घालावं की बटर जळतही नाही आणि बटरचा स्वाद आपल्या पावभाजीला लागतो. आता छान गरम झालं आहे, तर आपण याच्यावरती थोडंसं मोहरी आणि जिरं घातलं आहे. काही जण नाहीत घालत. तुम्हाला नसेल आवडत पावभाजीमध्ये मोहरी जिरं तर नका घालू. मला आवडतं म्हणून मी घातलं. आता इथे आपण 4 कांदे चॉपरमध्ये चॉप करून घेतलेत. कांदे जर छोटे असतील तर 6 घ्या. मीडियम साईजचे होते म्हणून मी 4 घेतले बघा. आता कांदे छान असं आपण इथे भाजून घेऊयात. कांदा हा मस्त सॉफ्ट होईपर्यंत किंवा मग तांबूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला इथे उभा ठेवायचा नाही, म्हणजे कच्चा थाडा थाडा ठेवायचा नाही आहे आणि अगदीच काळपटही याला करायचं नाही आहे. घरी जर छोटा मोठा काही कार्यक्रम आहे, मुलांचा वाढदिवस आहे किंवा मग काहीतरी छान असं मेनू तुम्हाला बनवायचा आहे, पण 8 ते 10 लोकांचं प्रमाणात तुम्हाला बनवायचं असेल तर या रेसिपीनुसार तुम्ही बनवू शकता. आता आपण 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे बघा. आधी सुरुवातीला 1 घातलं होतं, 1 चमचा घातलं होतं आम्ही मीठ भाजी शिजताना. आता 1.5 चमचा घातलेला आहे. आता मिठाचं प्रमाण बघा, तुम्ही नक्कीच वाढवू शकता. काही घरी जास्त मीठ खाल्लं जातं, काही घरी कमी खाल्लं जातं, त्यानुसार. 1 चमचा हळद घालावी आणि इथे आता आपण लाल तिखट घालतोय, तर 2 चमचे मी लाल तिखट घालणार आणि 4 चमचे काश्मीरी लाल मिरचीची पावडर, ज्याने आपल्या भाजीला रंग चांगला येईल बघा. लाल तिखट तिखटपणा देईल, काश्मीरी लाल मिरचीची पावडर रंग देईल, कारण ती जास्त तिखट नसते. मिक्स करून घेते. तेलावरती छान अशी खमंग सगळं असं भाजून घ्यावं. आता इथे बघा, आपण घालतोय 1 चमचा धन्याची पावडर, 1 चमचा
भाजलेल्या जिऱ्याची पावडर, भाजून घ्यावं. संपूर्ण कोरडं साहित्य जे आपण याच्यामध्ये घालतोय ते काही सेकंदासाठी कांद्यावरती तेलासोबत छान असं परतून घ्यावं, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो. आता या स्टेजला आपण अर्धा पावभाजी मसाला घालूया. तेथे संपूर्ण मी या चमच्याने 12 चमचे पावभाजी मसाला घातला आहे. तर सुरुवातीला 6 चमचे घातलेला आहे आणि नंतर 6 चमचे भाजी टाकल्यानंतर घालूया. असा तेलावरती पावभाजी मसाला नक्कीच तुम्ही अर्धा भाजून घ्यावा. खूप छान फ्लेवर येतो, पण संपूर्ण तेलावरती भाजू नये, नाहीतर त्याचा फ्लेवर दबतो. म्हणून आपण अर्धा या स्टेजला घातलाय. आता शिजलेली आणि मॅश केलेली भाजी घालूयात. या स्टेजला मात्र लक्ष द्या, खूप जास्त चटकतं हे, खूप जास्त उडतं, म्हणून लक्षपूर्वक करावं. इथे गॅसची फ्लेम बंद करायची आणि नंतर आता आपण याच्यामध्ये संपूर्ण भाजी घालून घेतली. जास्त क्वांटिटीमध्ये आहे, त्यामुळे बघा कढईसुद्धा आपली भरलेली आहे. आता हळूहळू आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. इथे मी गॅसची फ्लेम अगदीच कमी केलेली आहे. छान अशी मिक्स झाली. आता गॅस चालू केला आहे आणि उरलेलं बटर आपण त्यातलंही अर्धं आता या स्टेजला घातलं आहे आणि जो मसाला आपण बाजूला ठेवला होता 6 चमचे काढून, तो आता या स्टेजला घालावा. पावभाजी मसाला जास्त क्वांटिटीमध्ये आहे, त्यामुळे मसाल्याचं प्रमाणसुद्धा जास्त आहे. आता बघू शकता मस्त अशी आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. मस्तच रंग बघा काय भारी आलेला आहे. चला पाव भाजून घेऊयात. तर पाव भाजताना असा पोटातून कापून घ्यावा. तव्यावरती 1 चमचा भाजी घालायची. त्याच्यावरती जर तुम्हाला घालायचं असेल तर थोडंसं तिखट वगैरे तुम्ही घालू शकता. जर तुम्हाला छान चमचमीत असा मसाला पाव बनवायचा असेल पावभाजीसोबत तर, नाहीतर नुसतं या भाजीसोबत भाजला तरी चालेल. थोडंसं बटर घातलं आहे बघा आणि आता हा पाव आपण दोन्ही बाजूनी छान असा या भाजीमध्ये डिप करून घेऊयात. भाजी आधी बनवून ठेवायची. जेव्हा तुम्हाला सर्व करायचं आहे त्यावेळेस गरम गरम हा पाव भाजावा आणि पावभाजी सर्व करावी. तर पाहू शकता भाजीसुद्धा आपली मस्त छान अशी शिजून तयार झाली. रंग बघा काय सुरेख आलेला आहे. मस्तच कन्सिस्टन्सी पाहून घ्या. पावभाजी जास्त ना पतली असते ना जास्त घट्ट असते. छान अशी मस्त आपली इथे पावभाजी तयार झाली. चला एक तडका लागूयात. बघा पावभाजीला तडका देणं ऑप्शनल असतं. ज्यांना आवडतं त्यांनी द्यावं, नाही आवडलं तर स्किप केलं तरी चालेल. मी छान तुपाचा तडका देते बघा पावभाजीला. मला आवडतो तुपाचा तडका. म्हणून असतं अर्धी वाटी आपण तूप गरम केलं, त्याच्यामध्ये जिरं मोहरी घातलंय, लाल तिखट घातलंय, हिरवी मिरची घातली आणि पावभाजी मसाला घातलाय 2 चमचे आणि मस्त असा खमंग तुपाचा तडका आपल्या पावभाजीवरती. ही स्टेप मात्र तुम्ही एकदा जरूर करून बघा. अप्रतिम चविष्ट अशी पावभाजी बनून तयार होते. काही पटीने चव वाढते बघा पावभाजीची. हा जो तुपाचा तडका आहे ना, तो आपल्या पावभाजीला 4 चांद लावतो. नक्कीच एकदा तुपाचा तडका देऊन पावभाजी तुम्ही जरूर बनवा. चला सर्व्ह करूया. मस्तच कन्सिस्टन्सी तुम्ही बघितलीच. छान असा चमचमीत मसाला पाव आपण जो बनवलाय तो सुद्धा सर्व्ह करूयात. आहा! मस्त. वरतून थोडंसं चीज मी याच्यावरती स्प्रिंकल केलंय. आता चीज घालणं ऑप्शनल आहे. चीज पावभाजी तुम्हाला खायची असेल तर चीज घाला, नाहीतर राहू द्या. बटर घातलंय, कांदा, आपलं लिंबू दिलंय, कोथिंबीरची काही पानं याच्यावरती घातलीत. वाह! मस्तच. असा मस्त मेनू तयार होतो बघा. घरामध्ये असं छोटी-मोठी पार्टी किंवा मुलाचा वाढदिवस किंवा संक्रांतीचं हळदी-कुंकू. संक्रांतीच्या हळदी-कुंकाला सुद्धा तुम्ही पावभाजी बनवून तयार करून ठेवू शकता. सकाळीच पावभाजीची भाजी तयार करावी, वेळेवरती पाव गरम करून सर्व्ह करावी. बायकाही खुश आणि तुमचंही वेळेवरती तारांबळ उडणार नाही. अशीच ही रेसिपी आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच याला लाईक करा. सोबतच आपल्या मित्रपरिवारात शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.